मी संजय पंडित, स्वते न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आज आपण BC पाईकराव सरच्या इथे आलेलो आहोत आणि या सरांच्या इथे कन्या अशी रत्न एक झालेली आहे की तिनं रात्रंदिवस अभ्यास करून MBBSला. तर आपण या परिवारामधून तिला विचारूया की आपण MBBSला कोणत्या पद्धतीने गेलात आणि आपल्याला MBBSला जाण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागले आणि आपण पुढे वाटचाल काय करणार आहात ते आपण त्यांना विचारून घेऊया. प्रथम नाव काय? सृष्टी पाईकराव. आज आपण MBBSला नंबर लागलेला आहे, तर सुरुवातीला आपण कुठं शिक्षण केलं? सुरुवातीला बापूराव देशमुख मध्ये 5वी ते 10वी पर्यंत शिकले. त्याच्यानंतर बसवेश्वर हायस्कूलला कॉलेजमध्ये होतं नाव आणि मी RCC इथे क्लास केले 11वी 12वी पर्यंत आणि नंतर एक्झाम दिली नीटची आणि पहिल्याच प्रयत्नात MBBS सिलेक्शन झाली. बरं, आपल्याला MBBSला मार्क लागतात. कितीचा पेपर होता आणि आपल्याला किती मार्क पडले? 720चा पेपर होता आणि 37 वर्षामध्ये सगळ्यात टफ पेपर निघला होता. तर कट ऑफ खूप खाली आला आणि मला 417 मार्क आले. बरं, आपण MBBSला नंबर लागल्याबद्दल आपण कुठेही लागलेला आहे का? मुंबईमध्ये की अशा कोण्या चांगल्या ठिकाणी लागलेला आहे? कॉलेजचं नाव आहे डॉक्टर NY तासगावकर, कर्जत इथे आहे, रायगड जिल्हा, मुंबईचा. बरं, आपल्याला MBBS मध्ये नंबर लागल्यानंतर काय वाटतं? खूप खुशी होते. त्याच्यासाठीच रात्रंदिवस मेहनत केली होती. स्वप्न होतं सगळ्यांचं आणि ते पूर्ण झालं. त्याच्यामुळे खूप खुश आहेत सगळेजण आणि मी सुद्धा. बरं, आपल्याला MBBS मध्ये इतक्या समोर जाण्यासाठी पुन्हा मार्गदर्शन केले आणि आपल्या परिवारानं काय काय सांगितलं आपल्याला? कोण्या पद्धतीनं आपण तिथपर्यंत पोहोचला? म्हणजे सगळ्यांचंच थोडं थोडं हे होतं त्याच्यामध्ये आणि सगळ्यांनीच मला मार्गदर्शन केलं खर्चाने केलं, म्हणूनच मी इथपर्यंत येऊ शकले. आज आपले वडील सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करतात. सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करून तुम्हाला इथपर्यंत पुढे जाण्याचा मार्ग केला. याच्यामध्ये काकाचा काय भार आहे आणि पप्पाचा काय भार आहे? सगळे घरचे, पप्पाचा पण तेवढंच आणि मोठे पप्पा ते सगळे तेवढेच चांगले मला. सर्वात जास्त कोणाला शेहायला देणार? असं तर नाही सांगू शकत. असं काही सांगू शकत नाही. बरं, आपल्याला वाटते का की बा आपल्यासारख्या सर्व मुलांनी शिकून आई वडिलांचे नाव रोशन करावं आणि त्याच्यातून आपल्या गरिबीमधून काही मुलांनी समोर तुझ्यासारखे जावं, असं आपल्याला काय वाटतं का? असं बाबासाहेबांनी सांगितलंय, आपल्याला तर वाटायलाच पाहिजे. शिकायचं, मोठं व्हायचं आणि बाकीच्याला पण मार्गदर्शन करावं मोठं झाल्यावर. बरं, तुझ्यासारख्या मुलींनी असं शिकून प्रगतीपथावर जाण्यासाठी तू त्यांना काय सांगणार आहेस? की अभ्यास करा, अभ्यास केल्यावर प्रगतीवर जाऊ, घरच्यांचं पण नाव हे होईल आणि स्वतः पण स्टेबल बनाल समोर जाऊन. बरोबर, आपल्याला MBBS मध्येच का आवड होती? सगळ्यांचं स्वप्न होतं घरात कोणीतरी डॉक्टर पाहिजे आणि MBBS ही डॉक्टर मध्ये सगळ्यात मोठी डिग्री आहे ना, म्हणून MBBS व्हायचं होतं. त्याच्यामुळेच MBBSचं स्वप्न घेऊन इथपर्यंत आले. दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये उतरायचं असं काही मनामध्ये इच्छा होती का? इच्छा होती, IITला जायचं होतं, पण नंतर बदलली थोड्या दिवसात आणि MBBS पर्यंत आलो. कोणी मनाला बदलली की पप्पांना सांगितलं की काकांना सांगितलं बदलायला? सगळ्यांनीच म्हणत होते ना कोणीतरी डॉक्टर पाहिजे, म्हणून मी खुद बदलले स्वतः. बरं, आता आपण काय करणार त्याच्यामध्ये? MBBSला किती वर्षाचा कोर्स करणार आणि किती वर्ष कोर्स केल्याच्या नंतर मग स्वप्न आपले पुढे काय काय असतील? MBBS 5 वर्षाचं असते. 5 वर्ष कम्प्लीट झाल्यावर डिग्री भेटते. त्याच्यानंतर PG असते, नीट PG गेल्यावर नीट PGच्या मार्क्सवर समोर आपल्याला MD करायला मिळते. मग MD करूया MBBS कम्प्लीट झाल्यावर. ओके, काय वाटतं आपल्या पुतणीसाठी? तसं तर हे म्हणजे
आमच्या पूर्ण परिवारासाठी फार मोठं यश आहे आणि आम्ही ज्याची वाट पाहत होतो ती यश आम्हाला या ठिकाणी सापडलं आणि आम्ही जिंकलो. कारण आमच्या घरामध्ये 3 मुले आणि ही एकटी त्यांची बहीण, तर ते तिघही इंजिनियर आणि आमची इच्छा होती की आमच्या घरामध्ये एक डॉक्टर असावा आणि ती इच्छा उदय असं भरून आलेलं आहे. आणि बी.सी. पाईकराव सरांचे जितकं बोलावं तितकं कौतुक कमीच केलेलं जातं. आणि शाळेमध्ये पण छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सरांचं कौतुक सर्वात जास्त करतात. आणि शिक्षणामध्ये लेकरांना घडवायची तर एवढी इच्छा असते त्यांची, मार्गदर्शन देतात की त्यांना कुठल्याही प्रकारे कोणालाही कितीही मोठा संकट जर त्यांच्या पुढे जर आला तर त्याला मात देऊन त्यांच्या पुढे जाण्याचे प्रयत्न करतात. मुलीचे कौतुक केले तर फारच चांगलं होईल. आता हे रडणं म्हणजे खरं तर हे आनंद असू आहे. कारण आमच्या घरातलं हे फार मोठं यश आहे. त्याच्यामुळे एवढा आनंद आम्हाला याच्यावर कधीच झालाच नाही. बाहेर पडत आहे. बरं सर, आपण इतक्या शाळेमध्ये इतक्या लेकरांना शिकवतात, त्यांना मोठं करतात. खरं सांगायचं म्हणजे आई वडिलाच्या नंतर आपणच गुरु आहात, आपणच आई वडील म्हणून पालकांनी सांगितलेलं असते शिक्षकांना. तर खरंच आपल्याला वाटते का की बा आपल्या गरिबी कुटुंबामधून असे कितीच तरी मुलं चांगल्या पद्धतीनं पुढे जावं असं आपल्याला काही वाटते का? तसं तर असं वाटतं की आपल्या हातून शिकलेले विद्यार्थी खरंच उच्च पातळीला गेले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी उच्च पातळीला गेले म्हणजे तेच आम्हाला आमचा पुरस्कार वाटतो. त्यामुळे गरिबीतले ही विद्यार्थी वर जावेत आणि श्रीमंतीतले विद्यार्थी वर जावेत. आमचं ध्येय असते की आमच्या हातून गेला विद्यार्थी हा खूप मोठा झाला पाहिजे, तोच आमचा अभिमान आहे. आपण पाहता की आपल्या घरातून एक MBBS मुलगी होत आहे. तर सर, आपल्या शिक्षणामधून अशी कितीच तरी लेकरांना डॉक्टर बनवलं, इंजिनियर बनवलं असं आपल्याला वाटते का? तसे आमच्या शाळेतून आम्ही बरेच विद्यार्थी डॉक्टरसाठी पात्र झाले. पण आमच्या शाळेमध्ये जी 5वी पासून 10वी पर्यंत जी मुलगी होती ती आमचीच मुलगी होती. कारण दुसरे जे विद्यार्थी होते ते 8वी नंतर बाहेर गावी गेले, शहरामध्ये गेले आणि तिथून त्यांनी त्यांचं यश त्या ठिकाणी संपादन केलं. पण ही अशी विद्यार्थी ही ग्रामीण भागामध्ये राहिली. आपल्या शाळेमध्ये तिनं कष्ट केले, नांदेडला गेली आणि नांदेडला जाऊन तिने त्या ठिकाणी आपलं यश संपादन केलं. त्यासाठी तिच्या आईवडिलाचे तेवढेच कष्ट त्या ठिकाणी झालेत असं म्हणावं लागेल. कारण दिवसाची रात्र त्यांनी सुद्धा केली आणि तिला ते यश त्या ठिकाणी मिळालं. बरं, आपण सृष्टीसाठी पुढील वाटचालीसाठी काय शुभेच्छा देणार आहात? तिच्यासाठी शुभेच्छा की तिने शिकतच राहावं, डॉक्टर झाली, MD व्हावं, MD होऊन पुन्हा वेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्याव्यात आणि नाव आमच्या शाळेचं नाव व्हावं, आमच्या घराचं नाव व्हावं आणि आपल्या समाजातही तिचं नाव व्हावं आणि गावाचं नाव रोशन व्हावं, महाराष्ट्रामध्ये तिचं नाव व्हावं, असं तिच्याकडून सेवा घडावी. एक डॉक्टर होणं म्हणजे एक समाजाची सेवा घडणं. यासाठी तिला माझ्या शुभेच्छाच राहतील. तिने शिकत राहावं. आम्ही जे प्रयत्न होतील ते आमच्याकडून आम्ही करू, आम्ही कुठं कमीच पडणार नाही. आपण पाहत आहात की हा एक पाईकराव घराणं आहे आणि या घराला एकदम पद्धतशीर आणि मायाळूच्या पद्धतीनं ओळखल्या जात असतं आणि त्याच पद्धतीनं लेकराला पण या सरांनी घडवलेलं आहे. आम्ही सुद्धा बघतोय की सरांकडून कदाचित जर गरिबांच्या लेकराला कोणती पुस्तक जर नसतील किंवा फी जर नसेल, काही जर नसेल, तर स्वतः खर्चातून सरांनी आतापर्यंत दिलेले आहेत आणि शिक्षणामध्ये लेकरांना कधी माघार घेऊ दिलेलं नाहीये. तर आपण आपल्या चॅनल तर्फे बी आम्ही तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो आणि सृष्टीला पण किंवा पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो की खरंच तो आज आई वडिलांचं नाव मोठं केलंस आणि डोंगरकड्याचं सुद्धा नाव मोठं केलंस आणि याच्यामध्ये मला वाटतं की बा येणाऱ्या काळामध्ये तू सर्जन डॉक्टर अशी मोठी व्हावं आणि
बऱ्याचशा गरीब लोकांचे मला वाटते की आपण इलाज सुद्धा फ्री करावं, याच्यासाठी आपण एक स्वते न्यूज मराठीच्या वतीनं आपण त्यांना शुभेच्छा देऊ. मी संजय पंडित, स्वते न्यूज मराठी. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज.